नमस्कार मित्रांनो, आपण या व्लॉगमध्ये पूर्णगडाचा इतिहास पाहणार आहोत। रत्नागिरी जिल्ह्यातील मुचकुंदी नदीच्या किनाऱ्याजवळ एक हा छोटासा किल्ला आहे पूर्णगड नावाचा। तर या किल्ल्याचा संपूर्ण इतिहास आपण या व्लॉगमध्ये पाहणार आहोत। पूर्णगडाकडे जाताना समोरच आपल्याला एक सिद्धेश्वर मंदिर लागतं। हे सिद्धेश्वर मंदिर आहे, तिथे आपण लास्टला जाणार आहोत। अगोदर आपण पूर्णगडाचा हा जो डाव्या बाजूने जाणारा रस्ता आहे तिथून वरती जाणार आहोत। रत्नागिरी जिल्ह्यातील पावसमध्ये प्रसिद्ध स्वामी स्वरूपानंदांचे स्मृती मंदिर आहे। तेथून साधारण 10 किलोमीटर अंतरावर पूर्णगड हा किल्ला आहे। सिद्धेश्वर मंदिरापासून पूर्णगडाकडे जाण्यासाठी कच्ची वाट आहे, त्याने जेमतेम 7 ते 8 मिनिटे वेळ लागतो। रत्नागिरी जिल्ह्यातील मुचकुंदी नदीच्या मुखाजवळ पूर्णगडाचा छोटासा किल्ला गतवैभवाच्या खानाखुणा जपत उभा आहे। पूर्णगडाच्या दक्षिण अंगाला मुचकुंदी नदीची खाडी असून पश्चिमेकडे सागर किनारा आहे। लहानशा टेकडीवर असलेल्या पूर्णगड किल्ल्याच्या पूर्व उतारावर पूर्णगड नावाचे गाव वसलेले आहे। या किल्ल्याच्या दरवाजाजवळ मारुतीचे मंदिर आहे। या जुन्या मारुती मंदिराची गावकऱ्यांनी रंगरंगोटी केलेली आहे आणि मंदिराजवळच पूर्णगडाचा गोमुख पद्धतीचा दरवाजा आहे। शिवकालीन बांधकामाच्या वैशिष्ट्याप्रमाणेच हा दरवाजा लपवलेला आहे, जो की गोमुख पद्धतीचा दरवाजा आहे। दरवाजावर गणेश तसेच चंद्रसूर्याची शिल्पे आहेत। प्रवेशद्वाराच्या आत पहारेकरांच्या देवड्या आहेत, तेथेच दगडात कमळे कोरलेली पाहायला मिळतात। गडाच्या तटबंदीवर चढण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे। तटबंदीवरून गडाची पूर्ण फेरी मारता येते। पश्चिम अंगाची काही तटबंदी ढासळलेली आहे, पण इतर तटबंदी काळ्या पाषाणातील असून अजूनही भक्कम अशीच आहे। छत्रपती शिवरायांनी बांधलेला हा सर्वात शेवटचा किल्ला। त्यांनी हा किल्ला बांधला आणि दुर्गनिर्मितीत पूर्णविराम घेतला आणि म्हणूनच या गडाला नाव मिळाले पूर्णगड। तर काहींच्या मते कान्होजी आंग्रे यांनी 1724 मध्ये पूर्णगड व जयगड हे 2 किल्ले बांधले, अशी माहिती आंग्रे शकावलीमध्ये आढळते। पेशव्यांच्या काळात 1732 मध्ये सरदार हरबारराव धुळप यांच्याकडे हा किल्ला होता। कारभारासाठी भोसले, गवाणकर
कनोजे, आंब्रे यांची नेमणूक केली होती। या लोकांचे वंशज किल्ले परिसरातील किल्लेकरवाडी येथे राहतात। 1818 मध्ये पेशव्यांची सत्ता संपुष्टात आल्यानंतर हा किल्ला इंग्रजांकडे गेला। पूर्णगड किल्ल्याचे भौगोलिक स्थान पाहता हा किल्ला मध्ययुगीन कालखंडात एक व्यापारी बंदर असल्याची शक्यता जास्त आहे। इंग्रजांच्या काळात रत्नागिरी जिल्ह्यात 3 महत्त्वाची बंदरे होती, ती म्हणजे रत्नागिरी, जयगड आणि पूर्णगड। या बंदरांतून नारळ, भात, तेल, मीठ, मासे आणि गूळ यांचा व्यापार होत असे। पूर्णगड या बंदरातून मुंबई व कालिकत या बंदरांशी व्यापार होत असे। आदिलशाही कालखंडापासून मुचकुंदी नदीच्या खाडीतून साटवली मार्गे कोल्हापूरपर्यंत व्यापार चालत असे। या गडामध्ये गडकऱ्यांच्या वास्तूचे अवशेष तसेच इतरही अवशेष पाहायला मिळतात। लहानसा आयताकृती असलेला पूर्णगड पाहायला अर्धा तास पुरतो। गडाच्या आत किल्लेदाराच्या वाड्याचे अवशेष, दारुगोळा, धान्य कोठाराच्या इमारतीचे अवशेष दिसतात, पण या संपूर्ण किल्ल्यावर विहीर, आड किंवा पाण्याचे टाके अशी कुठलीही सोय दिसत नाही। आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम। महाराज, गणपती, गजाश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, योगीराज, श्रीमंत, श्रे 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। किल्ल्याच्या पश्चिमेकडे लहानसा दिंडी दरवाजा आहे।
पूर्णगड किल्ल्याकडे जाण्यासाठी जो रस्ता लागतो त्याच्या सुरुवातीला श्री सिद्धेश्वर मंदिर लागतं.